नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ। उद्या आहे धनत्रयोदशी, दिवाळीचा दुसरा दिवस। या दिवशी आपल्याला यमदीपदान करायचं असतं। अशी कणिक घ्यायची, त्याच्यात थोडीशी हळद मिक्स करायची आणि थोडंसं पाणी घालून आपल्याला घट्टसर कणकेचा गोळा बनवून घ्यायचा आहे। हा दिवा आपल्याला आपल्या मुख्य दरवाजाच्या बाहेर प्रज्वलित करायचा आहे। दक्षिणेकडे त्याची ज्योत होईल अशा पद्धतीने, कारण आपल्या घरातील व्यक्तींचं अपमृत्यूपासून रक्षण व्हावं यासाठी हा दिवा प्रज्वलित केला जातो। मृत्यू हे अटळ सत्य आहे, पण आपल्या घरातील कोणालाही अपमृत्यू येऊ नये यासाठी आपण हा दिवा प्रज्वलित करत असतो। यमधर्मराज ही मृत्यूची देवता आहे, यांना स्मरून हा दिवा केला जातो। आता दिवा करताना आपल्याला 2 मुटके बनवून घ्यायचे, दिव्याच्या बाजूला ठेवायला आणि एक दिवा बनवायचा आहे। दिवा आपण जमिनीवर ठेवत नाही, त्यामुळे दिव्याला काहीतरी प्लेट किंवा फुलं याचं आपल्याला आसन द्यायचं आहे। दिव्यामध्ये आपल्याला जोडवात घालायची, तिळाचं किंवा मोहरीचं तेल आपल्याला दिव्यात घालायचं आहे। असा हा परिपूर्ण दिवा बनवून आपण मुख्य दरवाजाच्या बाहेर जायचं। दक्षिणेकडे तोंड करायचं, डोक्यामध्ये टोपी आणि स्त्रियांनी ओढणी किंवा साडीचा पदर घ्यायचा आहे। सर्वांनी दिव्याला हळद कुंकू अक्षता व्हायच्या, दिवा प्रज्वलित करायचा आणि स्क्रीनवर जो मंत्र दिसतोय तो मंत्र म्हणायचा आणि सर्वांनी नमस्कार करायचा। असा हा दिवा आपल्या प्रत्येकाला लावायचा आहे। आता हा दिवा आपण संध्याकाळी लावू शकतो। अगदी 7-8 वाजता तुम्ही हा दिवा लावा, मनोभावे नमस्कार करा। आता धनत्रयोदशीची पूजा मांडणी कशी करायची, कुठले मंत्र स्तोत्र म्हणायचे, या दिवशी कोणत्या वस्तूंची खरेदी केली जाते याचा डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे। खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून तोही नक्की बघा। सर्वांना श्री स्वामी समर्थ।